गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज सकाळची सुरुवात खूपच सुंदर अशी झाली होती आणि नेहमी नाश्त्यासाठी ना सकाळी पोहेच असतात। म्हटलं आज काहीतरी वेगळा नाश्ता बनवूयात, लगेच त्याच्याच तयारीला लागले। तर आज मी बनवणार होते आलू पराठे आणि सगळ्यांनाच ते खूपच आवडतात आणि माझ्या प्रथाचे तर भयंकर फेवरेट आहेत आणि ती टिफिनला सुद्धा मला पराठेच मागणार आहे हे सुद्धा मला माहीतच होतं। सगळी चॉपिंग पटापट करून घेतली, बटाटे उकडलेले होते ते सोलून घेतले, 2-3 मसाले ॲड केले, चवीपुरतं मीठ घातलं आणि भरपूर सारं चीज खिसून घातलं। तुम्ही सुद्धा चीज पराठा ना नक्की ट्राय करा घरी, हा खायला इतका टेस्टी लागतो ना आणि मुलं तर खूप जास्त आवडीने खातात। त्यानंतर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि लगेचच पराठे बनवायला सुरुवात केली। अशा पद्धतीने छान सारण भरून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असा पराठा लाटून घेतला। तव्यावरती बटर टाकून घेतलं। नॉर्मली मला तुपामधले पराठे खूप जास्त आवडतात, पण बटर अवेलेबल होतं आणि यांना बटर खूप आवडतं, म्हणून बटरमधले पराठे बनवायला सुरुवात केली। जोपर्यंत माझा नाश्ता बनवून होत होता तोपर्यंत प्रथाच्या पप्पांनी सगळं आवरून घेतलं। प्रथा काही उठलेली नव्हती। मस्त असा नाश्ता केला आणि लगेच प्रथाचं आवरायला घेतलं, कारण प्रथाला उशीर व्हायला नको। घरातली कामे तर काय माझ्या नंतर पण करता येतात, पण आजकाल ना प्रथा जेव्हा पण मी तिची हेअरस्टाईल वगैरे काही करायला जाते, तिला तिच्या आवडीचे क्लिप्स वगैरे लावायचे असतात। गंध लावताना पण कोणता कलर लावायचा हे सुद्धा ती डिसाईड करते। तिचं पूर्ण सगळं आवरण्यामध्ये माझा ना लिटरली अर्धा तास असा निघून जातो। निम्मी अर्धी तयारी तर तिचे पप्पाच करतात। तिचा टिफिन वगैरे पॅक केला आणि लगेच तिला सोडवायला निघालो। प्रथाचे पप्पा तिची गाडी घेऊन येत होते, तोपर्यंत ती त्यांचा वेट करत होती। तिला स्कूलमध्ये सोडवलं आणि लगेच घरी आली। इव्हिनिंगच्या टायमिंगला छान असा चीज पास्ता बनवला। प्रथासुद्धा झोपेतून उठली होती। अनहेल्दी तर आहे, पण कधीतरी चालतं नाही का। प्रथाने सुद्धा छान असा पास्ता खाल्ला आणि तिची नवीन सायकल घेऊन आज आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो आणि प्रथालासुद्धा आता खूप छान सायकल चालवायला यायला लागली आहे। चला आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत चलो बाय।